आज नामांकन अर्ज आपण दाखल करण्यात येणार आहात आणि त्यांनी जय्यत शक्ती प्रदर्शनाची तयारी आपली सुरू आहे। नक्कीच आज मी नामांकन अर्ज दाखल करणार आहे। हा अर्ज दाखल करत असताना आमचे प्रांताध्यक्ष नाना भाऊ अच्छा रहेगा मेरे साथ शाबार काय अच्छा कैंडिडेट आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव माजी आमदार विश्वाजी नांदेकर, आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी वैद्य, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गिरे आणि विरोधी पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष, सगळे महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी नामांकन उपस्थित राहणार आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची या मतप्रदर्शनामध्ये उपस्थित राहिले नाही राहील 100% या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून ते या ठिकाणी फॉर्म भरायला येईल। धन्यवाद। काँग्रेस आज एका तुल्यबळ उमेदवाराच्या विरोधामध्ये जाहीर शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे आणि या पार्श्वभूमीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर या संपूर्ण काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणाला एकत्र करण्यात यश मिळवेल का सर? 100% यश मिळेल। काँग्रेस कुठंच विखुरली नाही आहे। काँग्रेस एक संघ आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुल्यबळ तुम्ही समजता, आमच्या हिशोबानं काही तुल्यबळ नाही येतो, आमच्या हिशोबाने सर्वसाधारण कार्यकर्ता आहे तो, आम्ही जास्त तुल्यबळ आहोत। आमचा पक्ष जुना आहे, आमचा पक्ष विचारधारावर चालणार आहे आणि 100% प्रतिभाताईचा विजय होईल। धन्यवाद सर। यानंतर आपल्यासमोर शिवाजीराव मोघे हे सुद्धा चंद्रपूरच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासाठी जे शक्ती प्रदर्शन भव्य स्वरूपात होणार आहे त्यासाठी शिवाजीराव मोघे सुद्धा या ठिकाणी चंद्रपुरात आलेले आहेत। सर नमस्कार। आधुनिक केसरीच्या या वाचकांसमोर तुमचं स्वागत करतो शब्दसुमनांनी। सर आज प्रतिभाताई धानोरकर आपल्या नैसर्गिक नियमानुसार मिळालेली जी उमेदवारी आहे त्यासाठी हक्काने लढण्याचा प्रयत्न करताय, या पार्श्वभूमीवर सगळ्या काँग्रेसमधून एकत्रित येऊन ही उमेदवारी समोर जाईल का? मला असं वाटतं विदर्भात एवढं चांगलं वातावरण आहे, आता राज्य सांगत नाही, काँग्रेसच्या आणि आमच्या अलायन्सच्या आघाडीच्या जे 10 सीट्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 9 निवडून येतील आणि पहिल्या 2 ते 3 ज्या टॉपवर येतील त्याच्यामध्ये चंद्रपुरी राहील असं मला वाटतं। धन्यवाद सर। आधुनिक केसरीच्या वाचकांपर्यंत आज प्रतिभाताई धानोरकर या खऱ्या अर्थाने एका नव्या लढतीसाठी सज्ज झालेल्या आहेत। त्यासाठी चंद्रपूरमधील संपूर्ण काँग्रेस एकजूट होऊन लढते आहे। हे एक वेगळं चित्र येणाऱ्या काळात नक्कीच आशादायी ठरेल आणि येणाऱ्या काळात 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा 2019च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल का यासाठी संपूर्ण चंद्रपूरकर आता नजर लावून बसलेले आहे। आधुनिक केसरी करता श्याम मिळव, चंद्रपूर।